नागपुर जिले की पारशिवनी तहसील अंतर्गत आने वाली पालोरा ग्राम पंचायत सीमा क्षेत्र में लगभग 200 करोड़ की लागत से बनने वाली सीमेंट सड़क के कारण परिसर के दर्जनों किसानों की 600 से 800 एकड़ की फसल धूल के कारण पूरी तरह खराब हो गई है, जिसको लेकर किसानों ने शासन प्रशासन से खराब हुई फसल की नुकसान भरपाई की मांग की है। चुनी कामटी से पालोरा ग्राम पंचायत तक डीबी जैन इंफ्रास्ट्रक्चर लिमिटेड के द्वारा लगभग 200 करोड़ रुपए की लागत से सीमेंट सड़क का निर्माण कार्य शुरू है। इस सड़क निर्माण कार्य में प्रयोग होने वाली जेसीबी मशीन के द्वारा उत्खनन तथा ट्रक से मुरुम एवं मिट्टी परिवहन के कारण उड़ने वाली धूल के कारण किसानों की कपास, तुअर सहित सोयाबीन की फसल का बड़े पैमाने पर नुकसान हुआ है। इस प्रकरण को लेकर स्थानीय उपसरपंच सहित किसानों ने जिलाधिकारी, तहसीलदार, डीबी जैन इंफ्रास्ट्रक्चर लिमिटेड प्रबंधन को पत्र देकर नुकसान भरपाई की मांग की है, परंतु शासन प्रशासन किसानों की मांग की ओर अनदेखी कर रहा है। या निर्माण कार्यामध्ये 600 ते 800 हेक्टर जी जमीन आहे ती शेतकऱ्यांची जे फसल उगवणेवाली जमीन ही प्रभावित झालेली आहे। तर या प्रभावित झालेल्या जमिनीची दाद मागण्याकरता शेतकरी वर्ग आमच्या प्रशासनापर्यंत आला होता। तर त्यामध्ये आम्ही शेतकऱ्यांनी मी आणि शेतकरी यांनी मिळून डीपी जैन कंपनीला आधी निवेदन दिले। त्यानंतर डीपी जैन कंपनीला दिल्यानंतर तहसीलदार व कलेक्टरांना आम्ही निवेदन दिलं की या सर्व त्या मालामध्ये कापूस, तूर, त्याप्रमाणे सोयाबीन ह्या मोठ्या प्रमाणात आमच्या एरियामध्ये लावल्या जातं, पण त्या रस्त्याने येणाऱ्या धुळीचे कण त्या मालावर साचल्यामुळे तिथे मालाला पाहिजे तसं म्हणजे माल तयार झालेला नाही। तर हा खूप मोठा नुकसान शेतकऱ्यांना झालेला आहे। जे घाट रोईंना ते पालोरा हे सिमेंटीकरणाचं काम चालू आहे। डीपी जैन करते, कास्तकाराचं फार असं नुकसान झालेलं आहे। तरी तूर, पराठी यांचं डीपी जैनकडे आम्ही वारंवार तक्रार केलेली आहे गावकऱ्यांनी आम्ही, आणि ते मातीचं उत्खनन चालू आहे। त्याबद्दल कास्तकाराचं धुड्डा पाणी वगैरे मारत नाही आणि धुड्डा वगैरे उडतात कास्तकारीमध्ये। कास्तकारांचं नुकसान भरपाई आमची मागण्याची तयारी आहे। आमच्या शेतातली माती नेतानी तिकडे बहार विकायची आणि आमच्या शेतात गड्डे पाडून ठेवायचे आणि आम्ही जावं कसं? किती माती नेली आमच्या शेतामधून। आमच्या मालाची माती नेवायची, आम्ही खत भरायचं, आम्ही शेणखत नसल्यामुळे कुडचं टाकायचं, कुडचं का करून सण्याने हे व्हायचं। तरी आम्हाला काही हे नाही। किती दुरून सण्याने येत आहे, कामठीपासून सण्याने हा रोड आणलेला आहे, हा धूळ बसलेला आहे, अजिबात कापूस नाही पिकला, नाही तुरी पिकल्या, सर्व पाणी भरून राहिलं आमच्या शेतामध्ये। का आमच्या गड्डे पाडून सण्याने आम्ही जावं कसं? आम्हाला पाहिलं पाहिजे, आम्हाला पुल्या बनवून पाहिजे, आमच्या शेताची भरपावती करून द्यावं।